अखेर रोहित पवारांचा अंदाज खरा ठरला. गेल्या अनेक महिन्यांपासून उभ्या महाराष्ट्राच्या मनात जी शंका होती तिचा आज अखेर उलगडा झाला. सुनेत्रा पवार इतके दिवस गप्प का? या प्रश्नाने अख्ख्या महाराष्ट्राला सतावून सोडले होते. एक साधीसुधी गृहिणी बाई माणूस महाराष्ट्राच्या राजकारणात काय करू शकते? या प्रश्नाला सुनेत्रा पवार यांनी असे काही सडेतोड उत्तर दिले आहे की बोलणाऱ्यांची तोंडेच गप्प झाली आहेत. आपणही काही कमी नाहीत. आपणच अजित पवारांच्या खऱ्या वारसदार आहोत हेच सुनेत्रा पवारांनी अवघ्या महाराष्ट्राला दाखवून दिले आहे. मित्रांनो, हे सगळं ऐकून तुम्ही भुतकळ्यात पडला असाल, खरं ना? पण गोंधळून जाऊ नका. एक मुद्दा नीट समजून घ्या. मग तुमच्या सहज लक्षात येईल की सुनेत्रा पवार या फक्त शोभेच्या बाहुली नाहीत, तर त्या एक चतुर अशा राजकारणी आहेत. सावध टप्प्यात येईपर्यंत शांत राहून दबा धरून एकदा का सावध टप्प्यात आले की शिकार कशी करायची हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. कसे? चला मग समजून घेऊ. यासाठी आपल्याला थोडे मागे वळून पाहावे लागेल. अजितदादा पवार ह्यांचे बारामती येथील विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झाले. तेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सर्वत्र सुरू होती. त्यापूर्वी काही दिवस अगोदरच भाजप नेते आणि अजित पवार ह्यांच्यामध्ये कमालीचा दुरावा निर्माण झाला होता. दोन्ही बाजूंनी प्रचार सभांमधून एकमेकांवर टोकाची टीका देखील केली जात होती. पुणे येथील एका जाहीर सभेत आपण भाजपच्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराची फाईल उघड करणार आहोत असे अजितदादांनी जाहीर केले होते. याच सभेसाठी पुणे येथे जात असताना त्यांच्या विमानाला अपघात झाला. या अपघात वेळी अजितदादांकडे खूप मोठ्या कागदांच्या फाईल्स होत्या, ज्यात भाजप नेत्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे सांगणारी अनेक कागदपत्रे देखील होती. पण ती अपघातावेळी सर्व जळून खाक झाली आणि मग हात धागा पकडून अनेकांनी या अपघाताबद्दल शंका उपस्थित केल्या होत्या. हा अपघात की घातपात असा प्रश्न त्यावेळी अख्ख्या महाराष्ट्राला पडला. अजितदादांच्या या अपघातानंतर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या विषयावरून अक्षरशः रान पेटवले होते. अजित पवारांच्या विमान अपघातासंबंधी अनेक संशयास्पद मुद्दे त्यांनी मांडले होते. यामागे अजितदादांच्या राष्ट्रवादीतील काही बड्या नेत्यांचा हा कट असल्याची शंका आमदार रोहित पवारांनी उपस्थित करून प्रचंड खळबळ उडवून दिली होती. कारण रोहित पवार यांच्या म्हणण्यानुसार पहिल्यांदा रस्ते मार्गाने पुण्याला जाण्याचा आपला प्लॅन अचानक रद्द करून अजितदादांचे विमान मार्गाने जाणे आणि त्यासाठी मंत्रालयात त्यांना मुद्दाम गुंतवून ठेवणे आणि मुद्दाम उशीर करणे हे सगळे मुद्दाम केले गेले होते असा आरोप त्यांनी तेव्हा केला होता. पण या सगळ्यात मोठे गूढ होते ते म्हणजे एवढे सारे घडूनही सुनेत्रा पवार गप्प होत्या. का? त्यांना यातील काही कळत नव्हते का? सुनेत्रा पवारांना या अपघाताबद्दल कुणावर संशय नव्हता का? तर मित्रांनो, सुनेत्रा पवार या अजिबात गप्प नव्हत्या, परंतु त्या सावध टप्प्यात येण्याची वाट पाहत होत्या. आणि इथूनच सुरू होतो या प्रकरणाचा खरा रहस्यमय अंक. अजितदादा गेले आणि सुनेत्रा पवारांनी पक्षाची सूत्रे आपल्या हाती घेतली. तेव्हा त्यांच्याच पक्षातील काही बड्या नेत्यांनी त्यांना चेकमेट करण्याचा सुद्धा प्रयत्न केला. परंतु सुनेत्रा पवारांनी दाद न देता या सर्वांना अलगद बाजूला करून संपूर्ण पक्षावर आपल्याच कुटुंबाचे वर्चस्व कसे राहील याची जाणीवपूर्वक काळजी घेतली.
आणि त्याचाच एक भाग म्हणून पार्थ पवारांना राज्यसभेचे खासदार तर केलेच, पण सोबतच जय पवारांनाही पक्षात कार्यकारिणीमध्ये महत्त्वाची पदे देऊन संपूर्ण पक्षावर आपले एकहाती वर्चस्व निर्माण केले. दरम्यान त्यांच्याच पक्षातून त्यांच्या विरोधात कारवायासुद्धा केल्या गेल्या. परंतु सुनेत्रा पवारांनी त्यांच्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे मनसुबे पार हाणून पाडले. आपल्याच पक्षातील शिरजोर होऊ पाहणाऱ्या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला वाढू देण्याच्या अगोदरच त्यांनी त्यांचे पंख थटायला सुरुवात केली. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील त्यांची महत्त्वाची पदे आणि अधिकार काढून घेतले. पक्षाची आर्थिक जबाबदारी पार्थ पवारांकडे दिली, हा त्याचाच एक भाग होता. निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रामध्ये सुद्धा प्रफुल्ल पटेल यांचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष हे पद गाळण्यात येऊन त्यात सुनील तटकरे यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाचाही उल्लेख जाणीवपूर्वक टाळण्यात आला. पक्षाचे पदाधिकारी या नात्याने निवडणूक आयोगाला ही नावे पाठवण्यात आली होती. त्यात पटेल आणि तटकरे यांची उल्लेख आणि ओळख केवळ पक्षाचे सदस्य इतकाच करण्यात आला. या सर्व गोष्टी सिद्ध करतात की रोहित पवारांना जो संशय होता तोच सुनेत्रा पवारांना सुद्धा होता. फक्त सुनेत्रा पवार या बोलून दाखवत नव्हत्या, परंतु हळूहळू एक पाऊल पुढे सरकत सुनेत्रा पवार यांनी आपला डाव पुढे नेण्यात यश मिळवले आणि त्यांच्या डावाचा शेवटचा टप्पा तर फारच भयानक निघाला. पक्षाला गती देण्यासाठी प्रभावी रणनीतीची गरज आहे हे ओळखून त्यांनी त्यासाठी प्रसिद्ध रणनीतिकार आणि राजकीय जाणकार प्रशांत किशोर यांची नेमणूक करून सुनील तटकरे यांना स्वप्नातही नसेल असा प्रचंड मोठा हादरा दिला आहे. यापुढे पक्षाची धोरणे, कार्यपद्धती आणि रणनीती प्रशांत किशोर हेच सांभाळणार असून त्यामुळे सुनील तटकरे यांच्या पक्षातील महत्त्व शून्यावर येणार आहे. आणि आता तर प्रशांत किशोर यांच्या सूचनेनुसार सुनील तटकरे यांचे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्षपदसुद्धा काढून घेतले जाणार असल्याच्या बातम्या अनेक माध्यमातून आल्या आहेत. याबाबत सुनील तटकरे यांनी जरी कानावर हात ठेवले असले तरी सुनेत्रा पवार यांनी प्रशांत किशोर यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला नेम आणि आपला गेम बरोबर चालला आहे. मंडळी, तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा.